बिचोली तालुक्याचे माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांना व्यासपीठावर घेऊन येत आहे कालिदास राऊत आणि विशाल परब। माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांचा टाळ्याने स्वागत करावे। देवस्थानचे अध्यक्ष श्री कालिदास सीताराम राऊत यांनी आसन ग्रहण करावे। देवस्थानचे सचिव व पंच सदस्य श्री विशाल विठ्ठल परब यांनी आसन ग्रहण करावे। माजी सरपंच वासुदेव परब यांनी आसन ग्रहण करावे। तसेच साळगावचे वरिष्ठ नागरिक श्री लाडू सादरू परब यांनी रंगमंचावर येऊन आसन श्री सगुण शिवा राऊत यांनी रंगमंचावर येऊन आसन ग्रहण करावे। श्री देऊ गुणाजी परब यांनी रंगमंचावर येऊन आसन ग्रहस्थ करावे। होळी पौर्णिमा प्रित्यर्थ आजचे आमचे पहिले सत्कार मूर्ती आहेत श्री जयराम हरी परब उर्फ बाबी परब। यांचा जन्म 7 सप्टेंबर 1950 साली झाला। पोलीस खात्यात सेवा बजावत त्यांनी रंगभूमीची सेवा केली। त्यांनी मृत्युंजय मधील कर्ण येथे ओशाळा वृद्धेमध्ये छत्रपती संभाजी महाराज, रायगडाला जेव्हा जाग येथे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अबोल झालिस्कामध्ये सुभाष, देव नाही देवाऱ्यांमध्ये दासोपंत, वाहतोई दुर्वांची जोडीमध्ये सुभाष, तळहातीच्या नाजूक रेषामध्ये विजय, अश्रूंची झाली फुलेमध्ये विद्यानंद, अपराध मिसकेरामध्ये श्याम अजिंक्य, निष्पाप मध्ये मेजर विश्वनाथ अशा अनेक नाटकामधून आपल्या विलक्षण हुकमी आवाजाने प्रभावी कायिक व वाचिक अभिनयाची छाप सोडून रसिकांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या रंग कार्याचा सन्मान म्हणून होळी पौर्णिमा प्रित्यर्थ श्रीपाद शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करीत आहोत। त्यांची त्या अगोदर आम्ही दीप प्रज्वलन करत आहे। त्यासाठी व्यासपीठावरील मान्यवरांना आम्ही दीप प्रज्वलन करण्याची विनंती करत आहोत। सकाराम परब यांनी मुख्य अतिथी माननीय डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। पांडुरंग परब यांनी देवस्थानचे अध्यक्ष श्री कालिदास सीताराम राऊत यांना गुलाब पुष्प द्यावे।
संतोष राऊत आणि देवस्थानचे सचिव व पंच सदस्य श्री विशाल विठ्ठल परब यांना गुलाब पुष्प द्यावे. सकाराम परब आणि माजी सरपंच वासुदेव परब यांना गुलाब पुष्प द्यावे. संतोष राऊत आणि श्री लाडू सादरो परब यांना गुलाब पुष्प द्यावे. पांडुरंग परब आणि सगुण शिवा राऊत यांना गुलाब पुष्प द्यावे. संतोष राऊत आणि श्री देऊ गुणाजी परब यांना गुलाब पुष्प देऊन पांडुरंग परब याने लाडू सादरो परब यांना गुलाब पुष्प द्यावे. आता आम्ही सत्कार मूर्तींचा सत्कार करीत आहे. श्री जयराम हरी परब उर्फ बाबी परब यांच्याबद्दल आपणा सर्वांना मी सांगितलं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांच्या वतीनं त्यांचा पुतण्या विशाल परब यांनी रंगकर्मी हा पुरस्कार स्वीकारावा. दुसरे सत्कार मूर्ती श्री राजेंद्र लक्ष्मण परब यांचा जन्म 28 सप्टेंबर 1960 रोजी झाला. श्री राजेंद्र लक्ष्मण परब यांनी 1980 साली पोलीस खात्यात रुजू झाले व 2018 साली पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळून 2020 साली निवृत्त झाले. श्री राजेंद्र लक्ष्मण परब यांनी 1977 साली रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर करिंती पूर्वमधील हिरोजी, कोणतेमधील कर्ण, नेकजात मराठामधील यमाजी भास्कर, पावनखिंडीचा रणझुंजारमधील राणोजी, अश्रूंची झाली फुले मधील विद्यानंद, माझा कुणा म्हणू मी मध्ये माधव, देव नाही देवनाथ मध्ये दासोपंत, इथे ओशाला मृत्यू मध्ये संभाजी, रायगडाला जेव्हा जाग येथे मधील संभाजी, तळहातेच्या नाजूक रेषामध्ये विजय, शेवटी तूच अपराधी मध्ये मेघनाथ, तसेच अनेक नाटकामध्ये भूमिका साकारल्या आहेत. रंगमंचावरील मुक्त वावर, संवादाची विलक्षण हुकूमत, आवाजाच्या विविधतेने संवादांना वेगळी शैली व डूब दिली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या रंग साधनेचा होळी पौर्णिमा प्रित्यर्थ श्रीफळ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करीत आहोत. डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी श्री राजेंद्र लक्ष्मण परब यांचा रंग सन्मान करावा अशी विनंती आहे. स्वर्गीय श्री जयराम बुधाजी राऊत त्यांनी संशय कल्लोळ, कलाय तस्मै नमः, गीता गाती ज्ञानेश्वर, संगीत एकच प्याला अशी संवाद शैली, शब्द उचलण्याची कसब, प्रतिक्रिया देण्याची पद्धत या त्यांच्या नाट्यगुणांनी त्यांनी प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली. त्यांच्या या रंगसंगत संस्थेचा सन्मानासाठी त्यांच्या कुटुंबातर्फे त्यांचा मुलगा
विजय राऊत यांनी व्यासपीठावर येऊन हा रंगकर्मी स्वीकार करावा. श्री जयराम बुधाजी राऊत यांचे पुत्र विजय जयराम राऊत हा त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत. आमचे दुसरे रंगकर्मी श्री फटी केशव बायकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1957 रोजी झाला. ते बँक कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. त्याने किरवंतमध्ये सिद्धेश्वर शास्त्री, कल्पवृक्ष कन्येसाठी मध्ये गुप्ते काका, निष्पाप मध्ये मेजर विश्वनाथ, अपराध मिस केला मध्ये गोळे मास्तर, चांदणे शिंपीत जा मध्ये दिनानाथ, मध्ये प्रदीप, रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये अण्णाजी, येथे ओशाळा मृत्यू म्हणजे औरंगजेब आणि कवी कलश, मला काही सांगायचं मध्ये बाप्पाजी, वाहतोई दुर्वांची जुळीमध्ये बाबा, अबोध झालीस का मध्ये आमदार, तळ हातीच्या नाजूक रेषामध्ये छोटू, वेडा वृंदावनमध्ये हवालदार अशा 200हून जास्त नाटकामध्ये भूमिका वठवल्या आहेत. भूमिकेतला जिवंतपणा, समरसता, संवाद फेकण्याची ढंग यामधून त्याने प्रेक्षकांची आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या रंग कामगिरीचे होळी पौर्णिमा प्रित्यार्थ शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करीत आहोत. श्री फटी केशव बायकर. आमचे दुसरे रंगकर्मी स्वर्गीय श्री विनायक लक्ष्मण परब यांचा जन्म 15 सप्टेंबर 1958 रोजी झाला. कदंब महामंडळामध्ये कंडक्टर पदावर रुजू झाले. त्यानंतर तिकीट चेकर पदी त्यांना बढती मिळाली. जून 2005 रोजी त्यांचा स्वर्गवास झाला. त्याने नेकजात मराठामध्ये शिवाजी, कोणतेमध्ये दुर्योधन, महाराष्ट्राचा बहुरूपीमध्ये बहिर्जी नाईक, गीतागाती ज्ञानेश्वरमध्ये विसोबा, पावनखिंडीचा रणझुंजारमध्ये बाजी प्रभू, तसेच देवारा, मातीत मिसळले मोती, हिरवा चुडा अशा 100हून जास्त ऐतिहासिक आणि सामाजिक नाटकामधून काम केले. त्याने अभिनयाची अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या या रंग साधनेचा सन्मान करण्यात त्यांचे नातू विनायक सखाराम परब यांनी व्यासपीठावर येऊन हा श्रीपाद, शाल व स्मृतिचिन्ह सन्मान करावा अशी आयोजकांतर्फे विनंती करत आहे. दुसरे रंगकर्मी मोहन नामदेव म्हापसेकर यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1951 साली झाला. त्याने शिक्षकी पेशा सांभाळून रंगभूमीची सेवा केली. त्याने तळहातीच्या नाजूक रेषा, साक्षात्कार, वाहतोही दुर्वांची जुळी, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शेंपीतचा, अबोध झालीस का, वेडा वृंदावन इत्यादी अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या या रंग कामगिरीची दखल घेऊन आयोजकामार्फत त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. सिद्धू दिलीप म्हापसेकर यांनी रंगमंचावर येऊन हा सन्मान स्वीकारावा त्यांच्यावर.
सिद्धू दिलीप म्हापसेकर किंवा त्यांचा भाऊ दिलीप म्हापसेकर यांनी रंगमंचावर येऊन आज सन्मान स्वीकारावा. आयोजकांनी हा सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. या सर्व कलावंतांनी चव्हाडेश्वर रंगमंचाचा अवकाश जिवंत करून ते रसिक प्रेक्षकांच्या मनात उतरले. रसिकांची अभिरुची समृद्ध करताना शाळातील प्रेक्षकांना रंगमंचाच्या माध्यमातून निखळ मनोरंजन व प्रबोधन केले. या कलावंताच्या ठाई रंगभूमीविषयी असलेली आस्था, दृढ बांधिलकी, समर्पण यामधून त्याने अनेक वर्ष रंग साधना करून रंगभूमीचे दालन मनोज्ञ व समृद्ध केले. या सर्व रंगकर्मीचा काळ म्हणजे शाळातील नाटकांचा स्वर्ण काळ म्हटले तर वावगे ठरू नये. देवीच्या स्थापनेच्या वेळी 5-6 नाटके सलग होत असे याची आठवण शाळातील तत्कालीन प्रेक्षकांच्या मनात अजून घर करून आहे. साळ गावातील या सर्व कलावंतांच्या कलेला आणि प्रतिभेला आम्ही विनम्र अभिवादन करीत आहोत. तसेच शाळातील गडे यांचा लौकिक सर्वांनाच माहीत आहे. साळ गडे यांचा सर्वांचाच गौरव करणे आयोजकांना शक्य नाही, तरी आम्ही साळ गावातील गडे मंडळातील श्री नारायण परब यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येत आहे. श्री नारायण परब. कृष्णा परब हे आपला गौरव स्वीकारत आहे. दुसरे गडे आहेत नानू शंकर राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येत आहे आयोजकामार्फत. नानू शंकर राऊत. आमचे दुसरे गडे आहेत प्रभाकर चारी यांचाही इथे शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येत आहे. श्री प्रभाकर चारी. साळ गावाला अभिमान वाटावा असा तर साळातली सुपुत्री पोलीस उपनिरीक्षक शशांक दुर्गाराम परब यांनी दिल्ली येथील पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण काळात ऑलराऊंडर सर्वोत्कृष्ट क्रेडिट व इंडोरमध्ये प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल तिचे अभिनंदन आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे. उपनिरीक्षक कुमारी शशांका दुर्गाराम परब. कृपया दुर्गाराम परब आणि त्यांच्या मिसेस यांनी रंगमंचावर येऊन आपल्या पुत्रीचा सन्मान वाढवावा ही नम्र विनंती.
कुमारी शशांका दुर्गाराम परब टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. डॉक्टर चंद्रकांत शेट्टी आदीचा गौरव करण्यात येत आहे. शाळातील सुपुत्र पोलीस कॉन्स्टेबल कुमार वामन नकू राऊत यांनी दिल्ली येथील पोलीस प्रशिक्षण काळात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे. कुमार वामन नकू राऊत यांनी आपल्या आईवडिलांसह रंगमंचावर येण्याची कृपा करावी. नकू राऊत आणि रंगमंचावर यावे. मी आता विनंती करतोय आमचे बिचोलीचे आमदार मुख्य अतिथी डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी उपस्थितांना संबोधित करावे. महादेव भूमिका देवाक नमन करून आजचे जे हे महादेव भूमिका देवस्थानात आज जे सत्कार मूर्ती केला, सगळ्यात पहिली जे सत्कार मूर्ती आज केला त्यांच्या मनापासून अभिनंदन करता. आणि ह्या प्रोग्रामात माझ्या बरोबर असलेले देवस्थानाचे अध्यक्ष कालिदास राव, सचिव आणि पंच विशाल परब, आमचे बाकीचे सगळे जे माजी सरपंच सगळे उपस्थित मान्यवर, सगळे उपस्थितात असलेले साळ गावातले माझ्या भावा आणि बहिणींनो, सगळ्यात पहिली खूप बरे दिसता की साळ गावात असे कितकेशेच कलाकार असत ज्यांच्यानी कितलेशीच नाटकांनी प्रयोग केला. आणि ही जी आमचो जो कल्चर असा तो मेंटेन करच्या खातीर त्यांच्यानी मदत केला. नाल्यार खुबशे फावटी कितें आसता, तुम्ही जर आज पळयशात आमच्या गावाचो कल्चर हळूहळू फाटी पडला, कोण तो फुडें व्हरना. पण हे जे आज कलाकार असत त्यांच्यानी हो कल्चर दवरपाक कितलेशेच प्रयत्न केला. आणि हे सगळे जे कलाकार असे असत की तेव्हा फुल टायम कलाकार ना, जेन्ना तू फुल टायम असता त्या प्रोफेशनान तेन्ना तू काम करप डिफरंट. आणि तुझे काम म्हणजे कोण पुलिशेन आशिल्लो, कोण कदंबान आशिल्लो, कोण टीचर आशिल्लो, ते सांभाळून हे करताले आणि हे आमचो कल्चर दवरला. म्हणून आज हे आमचे भुरगे करतात. कदाचित जर ह्या कलाकारांनी हे करूंक नसले काम जाल्यार आज आमच्या भुरग्यांक हो स्टेजीचो चान्सय गावचो नसलो. आज कितले कडेन अशें जाल्यार जर नाटक कोण करता, खंयचे तरी कोणाक एक ते ऑर्डर दितात, ते कोण दशावतरी आसूं नाल्यार नाटक करपी खूब ग्रूप आसा तांकां दितात आणि सोंपता. त्यांच्यानी नाटक करप आणि आमच्या वाड्या वयल्या भुरग्यांनी करप किंवा गावातल्या भुरग्यांनी करप हेतून खूबसो फरक आसता. हे नाटक करपाची ही जो रंगमंच आसा आमच्या ज्या नव्या भुरग्यांक आसा तो प्लॅटफॉर्म दिता. तशेंच आज जर आमची पयली आज आमची दोगा भुरगीं, एक आमचे PSI बाय परब आणि एक आमचो तो नकुळाचो चलो पुलीस, हांच्यांनी कितली बरी कामगिरी केली. आणि ही जी भुरगीं आसा ती पळयात, हे जे आमचे भुरगे आसा PSI आज ते भुरगे आसा कदाचित त्याची वर्सां कितली 25-26 असतली. हे भुरगे तुमचे गांवचे भूषण जातले. हे जेन्ना रिटायर जातले तेन्ना मिनिमम ते SP म्हणून रिटायर जातले, सुप्रिटेंडंट ऑफ पुलीस. आणि जर ताका बरो लक मेळत जाल्यार शी कॅन बी IPS. अशी कितलीशीच जी आसात आमची भुरगीं जे आता आमचे गोंयचे कितलेशेच ऑफिसर, आता आत्माराम देशपांडे तो सध्या IPS आसा. तो गोंयचो तालिगांवचो तो, हांव ताका एकदम जवळच्यान वळखता. आज तो दिल्ली DIG म्हणून आसा.
आणि IPS ऑफिसर आसात. सो ही आमच्या गावाचे भूषण म्हणतात तशें अशा भुरग्यांनी फुडें सरूंक जाय. आमचो दुसरो भुरगो जो पुलीस आसा तो रिटायर जाता म्हणा सर फक्त शिस्तीन काम केलें सुद्दां जाल्यार तो रिटायर जाता म्हणा सर PSI नक्कीच जातलो. अशे कितलेशेच आमचे भुरगे जाल्ले आसात. अशा भुरग्यांनी फुडें सरपाक जाय. हे भुरग्यांनी तांचे भले जाताच पण त्याच्या बरोबर गावाचे नाव वाडटा आणि ही भुरगीं दुसऱ्या भुरग्यांक इन्स्पिरेशन जाता. म्हणजे आपुणूय फाल्यां PSI म्हणून जॉईन जातलो, आपुणूय फाल्यां PC म्हणून जॉईन जातलो जाल्यार आपुणूय कितें तरी बरें करून नांव करतले. आणि एकदा भुरग्यांचे जर तर विशय वचात की आपणाक बरें करूं जाय जाल्यार तो भुरगो वायट कितें करपाक वचना, वायट संगत करिना, वायट छंदाक वचना. कित्याक ताका सदांच एक समाजाचो भंय आसता. आपण कितें वायट केल्यार समाज आपणाक कितें म्हणत काय, आपली घरातली कितें म्हणटली, शेजारी कितें म्हणटले, आपल्या गांवाचें नांव कमी जातलें. आनी तो नांवा खातीर झडटा. जो मनीस नांवा खातीर झडटा न्ही तो सदांच समाजाक एक बांदिलकी रावता. ताका सदांच दिसता समाजान आपणाक वयर केल्लो आसा म्हणून आपण कितें तरी करपाक जाय. आमकां सुद्दां एक समाजकारण नाल्यार हे राजकारण कित्याक जाय, फक्त एक समाजा खातीर जाय. हे समाजान वाडयल्लें आसा. आज जो हांव कितें आसा तो फक्त समाजा खातीर आसा, तांच्यांनी व्हडलो केल्लो आसा. डॉक्टर खूब लोक जालेत पण ताका व्हडले कोणी केलेत. म्हाका कितें दिसता डॉक्टर जरी हांव शिकलो तरी म्हाका व्हडलो कोणी केलो, आमच्या समाजान केलो, आमच्या लोकांन केलो, आमच्या सोसायटीन केलो, ह्या गोंयान केलो. म्हणून ह्या गोंया खातीर कितें करपाक जाय, ह्या बिचोले खातीर कितें करपाक जाय. प्रत्येकान जर ही अशी भावना दवरली जाल्यार आमचो समाज सुदारपाक, आमचे भुरगे फुडें सरपाक आमी लवकर म्हणजे हे स्टेजी वयल्यान फुडें सरपाक वेळ लागचो ना. प्रत्येकान ती भावना आसपाक जाय. आपलो गांव वाडपाक जाय. गांवांत जाल्यार आपलो कितें तरी असो हात लावपाक जाय, पॉझिटिव्ह कामाक हात लावपाक जाय. आणि हांव सगळ्यान पयलीं तर म्हणटात ते हांव जी महादेव भूमिका आहे देवस्थान कमिटीचे मनापासून त्यांचे अभिनंदन करता की त्यांच्यानी एक बरी गोष्ट केली की एक जे सत्कार मूर्ती जे बरेच चूज करून सत्कार मूर्ती केले ज्याच्यामुळे दुसऱ्यांक धडो गेलो की बाबा ना आम्ही जर कितें बरें केले जाल्यार कोण तरी थाप मारपाक आमच्या फाटल्यान आसा. आमदार ह्या नात्यान हांव सदांच तुमच्या बरोबर आसात. तुम्ही म्हाका सगळ्यांनी हाडून तुमचो आज माझ्या हातीन सत्कार जावं म्हणजे माझे हांव पुण्य म्हणटा, माझे भाग्य म्हणटा. आणि हे फक्त हे देवस्थान कमिटीमुळे झाले. सो हांव त्यांचे मनापासून आभार मानता, तुमचे आभार मानता आणि देव बरें करूं. श्री देऊगुडाजी परब साळगावचे सुपुत्र यांनी या नाटकांना 1973 मध्ये सुरुवात केली. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. त्यांनी पहिले नाटक महाराष्ट्राचा मोहरा त्या रंगमंचावर सादर करून त्यात संभाजी राजांची प्रमुख भूमिका सादर केली होती. त्यावेळी माडेश्वर देवाने मशाल दाखवून सगळ्यांना दर्शन दिले होते. त्यांची मी आठवण करून देतो. आजच्या आमदाराने आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल आम्ही आयोजक त्यांना धन्यवाद देतो. यापुढे नाट्यप्रयोग काही योजने सुरू करीत आहोत. या सत्कार कार्यक्रमाची सांगता झाल्याची मी जाहीर करतो. धन्यवाद. कृपया सत्कार मूर्तीने रंगमंचावर येण्याची कृपा करावी.